नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 581वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. एक मित्र म्हणाला, भविष्यात भयंकर परिस्थिती येणार आहे. मी म्हणालो, मग आजच त्याचं रडगाणं का गातोस? अजून वेळ आहे आणि तशी परिस्थिती येऊच न देणं देखील आपल्या हातात आहे. तो म्हणाला, पण परिस्थिती टाळायची कोणाला इच्छा आहे? मला तर आता सारखं रडगाणं गायची सवयच झाली आहे आणि परिस्थिती सुधारली तरी पण रडगाणं गायला मला दुसरं काहीतरी निमित्त शोधावंच लागणार आहे. एक मित्र म्हणाला, भविष्यात भयंकर परिस्थिती येणार आहे. मी म्हणालो, मग आजच त्याचं रडगाणं का गातोस? अजून वेळ आहे आणि तशी परिस्थिती येऊच न देणं देखील आपल्या हातात आहे. तो म्हणाला, पण परिस्थिती टाळायची कोणाला इच्छा आहे? मला तर आता रडगाणं गात राहायचीच सवय झाली आहे आणि परिस्थिती सुधारली तर रडगाणं गायला मला दुसरं काहीतरी निमित्त शोधावंच लागणार आहे. दुसरी कविता आहे. मी म्हणालो, अरे तू फुटपाथवरून बाईक का चालवत आहे? तो म्हणाला, रस्त्यावरून चालवायला जागाच नाही आहे. चालवलीस तर दुसऱ्या वाहनांच्या बरोबर धडक व्हायची शक्यता आहे आणि फुटपाथवरून गेलो तर चालणाऱ्याच्या बरोबर धडक होईल देखील, पण मग त्यांनाच जखमा व्हायची शक्यता जास्ती आहे. मी म्हणालो, अरे तू फुटपाथवरून बाईक का चालवत आहे? तो म्हणाला, रस्त्यावरून चालवायला जागाच नाही आहे. चालवलीस तर दुसऱ्या वाहनाबरोबर धडक व्हायची शक्यता आहे आणि फुटपाथवरून गेलो तर चालणाऱ्यांच्या बरोबर धडक होईलही, पण मग त्यांनाच जखमा व्हायची शक्यता आहे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढला 113वा भाग. पंच प्राण अन शरीर अवयव मन बुद्धी ही असते, साहजिकच या सगळ्यांची जवळीक प्रत्येकाची असते. पंच प्राण अन शरीर अवयव मन बुद्धी ही असते, साहजिकच या सगळ्यांशी जवळीक प्रत्येकाची असते. हेच मी माझे हे सगळे जोडलेले असतात, खरे योगी या सर्वांपासून सुटका करून घेतात. हेच मी माझे हे सगळे जोडलेले असतात, खरे योगी या सर्वांपासून सुटका करून घेतात. विचाराची दिशा अन प्राथमिकता बदलून जाते, या सगळ्यांचे महत्त्व हळूहळू कमी होत जाते. महत्त्व कमी झाले की मग अलिप्तता येते, जे आपल्याला खरे हवे ते मग भरपूर असते. महत्त्व कमी झाले की मग अलिप्तता येते, जे आपल्याला खरे हवे ते मग भरपूर असते. अलिप्ततेच्या पाठोपाठ वैराग्यही येते, आतील बाहेरील इच्छांचे महत्त्व संपून जाते. अलिप्ततेच्या पाठोपाठ वैराग्यही येते, आतील बाहेरील इच्छांचे महत्त्व संपून जाते. सर्वांपासून स्वातंत्र्य हेच तर ध्येय असते, कुणापासूनही काही नको इथवर मजल जाते. सर्वांपासून स्वातंत्र्य हेच तर ध्येय असते, कुणापासूनही काही नको इथवर मजल जाते.